मंडळी 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 नमस्कार. खूप दिवसानंतर आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आमच्यासोबत आहे द किंग स्वतः, वंडर विथ हर्षद आणि द राजे स्वतः. राम राम मंडळी. राम राम साऱ्याने. आम्ही आलो PDI करायला सध्या गाडीच्या डिलिव्हरीची. फुल फॉर्म वगैरे पेडी आहे ते असं जरा PDI असॉल्ट वगैरे वाटतंय ते जरा प्री पॉलिसी वगैरे वाटतंय कंपनीच्या प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शनसाठी आलो आम्ही स्टॉक यार्डला. मला वाटतं लास्ट व्हिडिओ कधी टाकला, डिसेंबरमध्ये टाकला, डिसेंबरमधला लास्ट व्हिडिओ. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त 1-2 गाड्या टेस्ट ड्राईव्हचे व्हिडिओ दिसलेत, त्यातलीच एखादी आहे, पण या गाडीचं अजून आलेलं नाही आहे. या गाडीचा टेस्ट ड्राईव्हचा डिलिव्हरी नंतर मला किती आपण असं खबर देतं की सिएरा येणार म्हणून. सिएरा बुक केलेली, ठीक आहे. सिएरा बुक केली 2 आठवड्यापासून. मी त्याला कंटिन्यू कॉल करतो, भाऊ काय आहे, येते आहे, कसं आहे, काय आहे, काय स्टेटस सांग मला, मेसेज काहीतरी तर पडू दे का बुकिंग झालं आहे, हे झालं आहे. काहीच नाही. मग शेवटी मी वैतागून डिसिजन घेतला, म्हणलं आपल्याला वर्षभरापासून कोणती आवडते एकदा तिथं जाऊन बघूयात. आणि सिएरा लॉन्च झाल्यानंतर यांनी एक नवीन एडिशन काढले. नवीन एडिशन काढले, ऑलमोस्ट सेम फीचर, सेम सगळं एक्स्ट्रा फीचर जरा 1-2. आणि म्हणलं ठीक आहे, म्हणलं फोन करून बघू आधी अवेलेबल आहे का. तो म्हणे हां अवेलेबल सर, उभी गाडी. म्हणलं काय बोलतो, खरं बोल बरं, मी तिकडची कॅन्सल करून इकडे येईल लगेच. म्हणलं ठीक आहे. आलो, त्याला बोलवलं टेस्ट ड्राईव्हला. हर्ष होता. टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि मी मेन म्हणजे शर्मिलाला दाखवायची होती बा थार कशी. ती बसलेली नव्हती कधी. मग ती बसली तिला व्यवस्थित वाटली, जागा भरपूर. पण मग ती जीपसारखी दिसते, अशी वेगळी फिलिंग येते, अशी कारसारखी फिलिंग नाही येत. म्हणलं ते जाऊ दे, तुला जागा आहे ना भरपूर. म्हणजे हां आहे बरं का तशी जागा. ठीक आहे, आम्ही ही बुक केली. तिकडं टाटावाल्याला फोन मारला, त्याला कॅन्सल मार नाही का. आणि जे आधी मी 2 आठवडे त्याला फोन करत होतो, तर मी आजूबाजूच्या टाटा शोरूमला फोन करत होतो, तेव्हा तुझ्याकडे नाही तर कोणाकडे आहे का दुसरी अवेलेबल. माझं बरं एवढं झालं, ठीक आहे कलरसुद्धा दुसरा घेऊ आपण. तू कोणतं बुक केलं होतं? मी तो मिंटवाला केला होता, सॉरी कोणता, मुन्नार मिस्ट केला होता. तर तो म्हणे की नाही आणि असं नाही का बाबा त्याला माहिती आहे तो सांगत नाही किंवा नाही का, त्याला आयडियाच नाही गाडी कधी येणार काय नाही. बरं त्याला आयडिया नाही. बरं त्याच्या थ्रू ज्याच्याकडे मी लोनला फाईल दिली तोही काही नीट सांगा ना, तुम्हाला सँक्शन लेटर देईना, काहीच देईना. बरं म्हणलं यांची सर्व्हिस तर आत्ताच अशी, नंतर देतील. म्हणलं ठीक आहे, म्हणलं ती कॅन्सल. ठीक आहे. आता आम्ही ही कधी मंडेला बुक केली ना, मंडेला बुक केली, मंडेलाच लोनची प्रोसेस वगैरे देऊन टाकली. काल फोन आला, नाही काल मेसेज आला की लोन तुमचं सँक्शन झाले थारसाठी. आणि ते मेसेज झाला, त्याच्यासोबत बोलणं झालं आणि लगेच मला टाटावाल्याचा फोन आला, हिंजेवाडी रुद्रा सर अवेलेबल आहे, फक्त कलर व्हाईट आहे. म्हणलं तुझ्या तर 2 दिवस आधी फोन करायला काय झालं तुला. म्हणलं नाही आता माझं झालं, माझी जिरली कॅन्सल सिएरा. मध्ये मनामध्ये एक थॉट आला छोटासा, शाळेला आपल्याला जे पाहिजे ते येतं आहे. नंतर म्हणलं यांची सर्व्हिसला आहे की आम्हाला आत्ताच तडीपार मारता येते, नंतर पण म्हणलं नाही आता झालं आहे आपलं, तिथं आपलं तोंड ठेचलं आहे ना, तिथून निघायचं. बरं ठीक आहे जनता, तुम्हाला भेटतो मी जरा. PDI करतो. कोणती नो सॅगिंग? सॅगिंग कसलं म्हणजे असं ढिलं नाही का, सॅगिंग म्हणजे ढिलं. आणि PDIसाठी ना आम्ही जरा व्यवस्थित जुगाड करून आलेलो. ओडोमीटर नाही आपलं, किलोमीटर ना. हां 100च्या कमी पाहिजे आयडियली. तसं पाहिजे तर 30च्या कमी, पण बघूयात. आम्हाला याने काय म्हणतात थर्ड पार्टी PDI अलाउड नाही करत आहे महिंद्रा, तर आम्ही डायरेक्ट चेकलिस्ट आणलेली आहे. आणि एक नाही आहे, 3 चेकलिस्ट आहेत आमच्याकडे. ठीक आहे. इकडे एक आहे, इकडे एक आहे, आणि इलेक्ट्रिकल, हां एक इंटिरियर इलेक्ट्रिकल, एक एक्सटर्नल वगैरे. आणि इकडे कोणती आहे, हे एक्स्ट्रावाले. हां एक्स्ट्रावाले बिनकामाचे वगैरे असतात ते. भरभरून आम्ही चेक करणार आहे. ठीक आहे. त्याला असं वाटलं पाहिजे का त्यांनी आम्हाला थर्ड पार्टी करू दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यासाठी तो आला तर पाहिजे लवकर. पण त्यासाठी तो आला पाहिजे ना. पण तर त्याला तास झाला आम्ही फोन करतो, कधी यायचा हा. बरं ठीक आहे, बॅटरी मी जास्त होत नाही तुला, जास्त मी बॅटरी नास होत नाही जनता. ठीक आहे. तुम्हाला करतो मी PDI करता करूयात आपण काय PDI करायचं वगैरे काय. आणि हाच एक आम्हाला व्हिडिओ म्हणून टाकणार आहे कसं PDI करायचं. सो भेटूयात जरा थोड्या वेळातच.
ही आहे काय? अरे इथं फार पावसाने वाट लावली. 10 एप्रिल 2026. 10 एप्रिल का? त्याला एंट्री येत असतो का? हा साईड याला भेटतं ते दुसरंवालं. नाही ठीक एक नंतर घेऊ लावून आपण. आठशे करता. हां. येस एवढे डोंगर बिंगर सगळ्यावर चढवणार आहे मी. हे काय काय आहे ते बघू. हे पेन आहे पेन. पेनाचा मार्क आहे का? ठीक आहे. त्याच्यावरती कॅमल आणि काय का बरं असं का थार डेझर्ट आहे ते. डेझर्ट आहे का ते? थार गाडीच नाव आहे ना, थार डेझर्ट वरून आलेलं. सर 25 पासिंग है उधर पेपर आने वाले उधर पेपर आने के बाद काढू लिस्ट काढू आपली. काढून थांब एक मिनिट फक्त. मला वर्क अराउंड फक्त करू दे, एकदा वॉक अराउंड करू दे. अच्छा टाकत आहो तुम्ही. हां हवेचं काय नाही एवढं, ते आपल्याला करता येईल ॲडजस्ट. ठीक आहे. ही काय पॉलिश आहे काय? वॅक्स आहे बरं का, वॅक्स केलेलं आहे. बॉडी फ्रेम डॅमेज तर नाही दिसत बरं का काही ट्रान्झिटमधलं. काढावा लागतो मग. मी ते यांना म्हणलो तुमचा मेकॅनिक आणा याच्यासाठी. हां तुम्ही त्याचे चार्जेस दिले असते आम्ही, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. बाहेरचं तर तुम्ही म्हणले का अलाउड नाही. ठीक आहे चलो निकालो लिस्ट अपना. करा सुरू बॉईज. याचा विन नंबर कुठं असतो भाऊ? विन नंबर हा पुढे तोच कोणता ते? 84 नंबर आहे ना तो हा विन नंबर. कोणता आहे? हा खालचा विन नंबर आहे का? T2D हा MA1 तो विन नंबर आहे का? विन नंबर आहे तो. अच्छा. विन नंबर चेक. यातला इंजिन नंबर कोणता असतोय तो खालचा का? हा AW काहीतरी हे करता ओपन. हा दिसतोय काय? BVT इथे फ्लॅप असतोय म्हणतो त्याच्या खाली नंबर. हा हे काय कसलं फ्लॅप आहे? हा रॉक्स पण हे कोणतं आहे? इंजिन नंबर याचं चल टाकलेलंच आहे की हे काय आहे ना YYT 4D काहीतरी. पुढून द्यायचं फुल मागे घे त्याचा फोटो घ्यायचा. असं माहिती का? त्याची हे जे आहे हे खराब होणार हो. काय ते याच्यावरती टाकणार. त्याच्यावर हे येईल ना आपलं मॅटिंग वगैरे येईल ना परत. मॅटिंग मॅन्युअल वगैरे आहे का रे आणखी आतमध्ये? डॅशबोर्ड ओपन कर. ओनर मॅन्युअल. एक नाही कळलं दाजी मला. हां हे खाली गेल्यावर लाईट लागते. नाही राहू दे आहे का त्यात बघ फक्त. नाही का? ठीक आहे. हे खाली गेल्यावर लाईट लागते. इकडचीच का लाईट नाही लागत? कोण त्याची ते ओपन कर ना. ओपन कर ना सर. मधलं ते लिहायचे ना आरसा ओपन कर. आरसा ओपन कर दो. हा करा ओपन. ते ओपन कर. हां असं आहे का? लागली का? ते ओपन केलं लागते. मॅन्युफॅक्चरिंग इयर बरोबर आहे. क्लिअर नेम ठीक आहे. टायर ओके. बॅटरीची डेट मॅन्युफॅक्चरिंग 3/2026 18/3/26. 18/3 ठीक आहे रिसेंट त्याचे. 18/3 म्हणजे 18ला आलेली काय गाडी इथं? नाही 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 18 ला इथे येत नाही सर. ॲडव्हान्समध्ये मारून देतात काय? हा, अरे हे तर गेम आहे मग. स्टोरेज सेम डे तरी मॅन्युफॅक्चरिंग करून सेम डे तरी इन्स्टॉल नाही करू शकत. बरोबर थोडं मागं पुढं होणारच सर. या एरियामध्ये उंदरा बेंद्रांचा नाही ना विषय काही. नाही नाही नाही. हो वायर बियरचा गेम झालेला असायला नाही तर. स्मेल वगैरे काही येत नाही. ठीक आहे सर. स्टोरेज डस्ट थोडी पण ठीक आहे ते वॉश होऊन जाईल. फंगस तर काय मला कुठे दिसत नाही. रिसेंट आय थिंक कधी आलेली इथे स्टॉक यायला एक अंदाज. पण आय थिंक 18च्या आधी किती 10च्या नंतरच आलेली असणार ना? ही जी गाडी आहे ना हा ही 10 एप्रिल. हा स्पीकर बहुतेक तिथून निघताना लागतो बरोबर. तिथंच लागतो तो. 18 10 नंतर काही त्याच्यानंतर नाही. 13 पर्यंत आली असेल माझ्याकडे. ठीक आहे फंगस इथे बिंगस यायला काही 3 नाही दिवस आपल्याला. लागतात सर. इंजिन बे तर मॅन्युफॅक्चरर देतं बरं का PDI करून. ट्रान्झिटमध्ये कधी काही डॅमेज व्हायचे असतात.
जे ट्रान्सपोर्टवाले ट्रान्झिटमधून त्यांच्या जर गाड्या सर गाडी उतरली ना, हम्म, उतरलेली असते ना, त्याच वेळेस आपण गाडी चेक करतो सर. हम्म, चेक करूनच आतमध्ये घेतो. इथं एक जरी काही डेंट दिसला ना, हम्म, तर आपण ते डायरेक्टली गाडी बाहेरच लावतो गेटच्या, आतमध्ये घेत नाही असं. हम्म, कारण का एकदा इन केले ना सर, ते मला पैसे भरून डेंट काढावा लागतो. बरोबर जर इन नाही केली तर तशी मी गाडी कंपनीला पाठवू शकतो, म्हणजे कंपनी करून देते मला असं. बरोबर. क्लीन ते हे काय कुठलं नाही नाही ते हे असतं, त्याचा काही विषय नाही, ते निघून जातं नंतर. आतून येते होते नाही 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 ते असतं सर, त्याचा काही विषय नाही. ते फक्त पॉलिशचं बॅगचं हा, दिसतं हे असतं ते. त्याचा काही विषय नाही आहे ना सर. हे जेवढे चेक राहिले ना मी त्या दिवशी करणार बघा परत. हो सर, तुम्ही सगळं करून बघा, फक्त इथं गाडी मी बाहेर खरंच काढली allowed तिथं नाही. लगेच थर्ड पार्टी पीडीआय करणार मी. येस येस. प्रत्येक स्पीकर बघ हे करून. आता आपला राव कॅमेरा बूटचं कर रे हर्षद रिलीज. पलीकडच्या साईडने असेल बघ उजव्या हाताला. झालं अजून नाही. कोणत्या पेजवर पहिलेच का अजून? ठीक आहे. यातली टूल किट आहे असते असते पुढं असते तेवढं. मध्ये ठेवलेले आहे ना. बुफर वाजत होता का हर्ष मागचा? वाजत होता ना. बिल्डिंग तर नाही, क्लीन तर नाही, क्लीन नाही लास्ट. मागचे स्विचेस रे हर्ष. बाकीचे सगळे चालू करून करायचे चेक्स त्याच्यावर. सिंगल बटन इंजिनचे आणि हा जो बटन आहे एकदा प्रेस केला दोनदा पाणी मारून हे करतात. मागचे वेल सिच्युएशन ही आहे की हा कॅमेरा ओव्हरहीट झाला आणि बंद पडला. राईट. सो नंतर आम्ही थोडेफार चेक्स केले आणखी अँड वी क्लोज्ड आउट दी PDI. ठीक आहे. PDIमध्ये नथिंग मेजर, नो स्क्रॅचेस वगैरे काही प्रॉब्लेम नव्हते. जस्ट आय थिंक ओके वेट लेट मी चेक. ओनली 2 गोष्टींचा प्रॉब्लेम होता. दॅट्स दिस वन की ब्रेक फ्लुईड अँड वॉशर फ्लुईड थोडे लो होत आहे. तर ते डिलिव्हरीच्या वेळेस टॉपअप करून घ्यायला. दॅट्स द ओनली थिंग दॅट वी फाउंड आउट इन PDI. आता तिथे आम्हाला टेस्ट ड्राईव्ह वगैरे नाही करायला भेटली ॲटलिस्ट तिथे आजूबाजूला. बट एक आम्ही
बूट चेक करण्यासाठी थोडीशी गाडी पुढे घेतली. सो इंजन वॉज ओके, सगळं काही इज टिपटॉप इन वेल कंडिशन. सो दॅट्स दी PDI ब्लॉग. जर आय मीन तुम्हाला जर पाहिजे असेल व्हिडिओ इन डिटेल, बहुतांश वेळा काय होतं की जे डीलरशिप आहेत ते एक्सटर्नल PDI किंवा थर्ड पार्टी PDI अलाउड नाही करत. ओके, अँड इन दॅट केस तुम्ही स्वतः कसं तुमच्या गाडीचं PDI करू शकता हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट्समध्ये टाका की हाऊ टू डू अ सेल्फ PDI बिफोर कार डिलिव्हरी, अँड मी एखादा व्हिडिओ वगैरे त्यावर क्रिएट करेन. उद्या एकदा इन्व्हॉइस झालं गाडीचं की लगेच गाडी ॲक्सेसरीला जाईन, RTOच्या रजिस्ट्रेशनचा नंबर वगैरे असतो त्यासाठी जाईल. अँड देन वी होप की अराऊंड 3-4 डेजमध्ये अप्रॉक्सिमेटली अराऊंड 29 or 30 एप्रिलच्या आसपास आपल्याला कारची डिलिव्हरी मिळेल. ऑलराईट, सो नेक्स्ट व्हिडिओ वुड बी प्रॉब्ली डिलिव्हरी आय गेस, और आय डोंट नो ॲक्सेसरीच्या इन्स्टॉलेशनसाठी मला बोलवतील तिथे की नाही, आय डोंट नो. बट इफ दे कॉल अस देन दॅट्स गोना बी वन मोर व्हिडिओ that will be coming out of this entire series, the car buying journey. Okay, that's all for this video, and we will catch up in the next video. Until then, bye bye.